आहे आणि मॅनेजेबल आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आज आहे स्पेशल डे, कारण आज आहे आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. तर आम्हाला टोटल 5 वर्ष झाले. तर येस, प्रवास खरंच खूप सुंदर होता आणि त्यासोबत दीपाली माझ्यासोबत आहे. तर संपूर्ण गोष्टी या भरपूर इझी आहे आणि मॅनेजेबल आहे, कारण प्रत्येक वाईफच्या सपोर्टमुळेच एक माणूस पुढे जात असतो आणि तो सपोर्ट मला माझ्या लाईफमध्ये आहे. तर हेच 5 वर्ष छोटा काउंट नाही, खूप मोठा काउंट आहे. आणि असंच 5-6 महिन्यानंतर एप्रिलमध्ये आम्हाला लग्नालासुद्धा 5 वर्ष होणार आहे. तर ते सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठं माइलस्टोन आहे. स्टार्ट कसं होतं आणि प्रत्येक गोष्टी आपण कशा फेस करतो आणि त्यानंतर असं लाईफमध्ये पुढे जातो. त्यात बाळ, तिचं शिक्षण, आता पुढे भरपूर काही गोष्टी आहेत ज्याची सुरुवात आहे आणि खरंच याचा मला आनंद आहे. चला तर मग आज आम्ही दिवसभरात काय करणार आहे तुम्हाला माहीत पडेलच. पण आता आलेले आहेत आरोवाले दादा, कारण आरोमध्ये थोडं ते काल मी TDS चेक केलं, पाण्याची टेस्ट कमी झाली, पाण्याची टेस्ट थोडी चेंज झाली होती. तर त्यामुळे मी TDS चेक केलं तर अराऊंड 128 होतं. ड्रिंकेबल आहे बट टेस्ट प्रॉपर नव्हती आहे, जसं बिस्लेरी बॉटलचं येतं. तर ते 80 to 90च्या मध्ये आपल्याकडे असते, तर ते नव्हतं. मे बी काही आरो तसाही सर्व्हिसिंगला आलेला होता, तर तो सुद्धा दादा आता करून देतील. माझ्या ओळखीचेच आहे, मी त्यांचा नंबरसुद्धा तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे. तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करून बोलू शकता. ते प्रॉपर मनीषनगरचे ह्या एरियामधले. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे नीड असेल, सॉफ्टनर रिलेटेड ऑर एनिथिंग, तर ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता दिलेल्या नंबरवर. चला तर मग आजचा दिवस आज कसा राहणार आहे हा पुढे तुम्हाला मी दाखवेलच. आणि दीपाली जियाना यांच्यासोबत आजची आमचा संपूर्ण दिवस आम्ही पॅकिंग आहे, भरपूर कामं लाईंडअप आहे. कार वॉशिंगवाले दादा आता येणार आहे. भरपूर काही गोष्टी आहेत ज्या आता पटापट करायच्या आहेत आणि वेळ भरपूर कमी आहे. चला तर मग आता पुढे आम्ही काय करणार आहे तुम्हाला पुढे माहीत पडेल. चला तर इथे चालू आहे भाकरी, कारण तिकडे चालू आहे काम आरोचं. तर त्यामुळे दीपाली वर्क रुकना नाही चाहिए, हां, शो मस्ट गो ऑन. जियानाची छुट्ट्यापणीची बॉटल आहे आणि जियाना सगळं प्रिंट चालली गेली त्याच्यावरती. चला तर थोडा मेस आहे घरामध्ये, बट ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली हॅपी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. थँक्यू अँड विश यू द सेम. किती लवकर गेले हे 5 वर्ष, काहीच कळलं नाही. येस. आणि जियानासाठी त्यापासून जरा जास्त स्पीडमध्ये गेलं. हां, म्हणजे हिच्यासोबत 2 वर्ष असेच निघून गेले आणि त्यामध्ये आपण दोन्ही एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीज विसरलो. चला तर यावेळेस आम्ही रिमाइंडर लावून ठेवलेला होता. त्या पिल्लूमुळे भरपूर काही गोष्टी मिस झाल्या. चला काही चला तर इकडे चालू आहे आरोचं काम. क्या नाम आहे? जसं तुम्हाला सांगितलं होतं की कार वॉशसुद्धा करायला त्याला बोलवलेलं आहे, कारण डीप क्लिनिंगची गरज आहे. कारण जियानाचं भरपूर जे खाण्याचे पदार्थ आहे सगळे पडलेले असतात गाडीमध्ये. तर म्हटलं की चला छान डीप क्लीन करून घ्यावी. तर तो दादा आलेला आहे खाली, आता मी खाली जातो आहे. त्यांचीसुद्धा सर्व्हिस खूप चांगली आहे आणि ते सुद्धा रिजनेबल आहे. जसं हुरा म्हणून एक ॲप आहे, त्याच्यावर मी ट्राय केलं होतं लास्ट टाईम. तर 500 रुपीज 400 रुपीज लागतात. सेम सर्व्हिस 200 रुपयामध्ये होते. त्यांचासुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे. तर तुम्ही नक्की जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करून सर्व्हिस ट्राय करू शकतात. बाकी तुमचं मत आहे त्याच्यावरती, तुम्हाला आवडेल नाही आवडेल. बट फोम वॉशिंग असते, इंटरनल वॅक्यूमने डीप क्लीन करतात आणि असं. नमस्कार, मेरा नाम विजय कुमार है. ऑल टाइप वाटर प्योरीफायर सेल्स एंड सर्विस के लिए हमें आप कांटेक्ट कर सकते हैं. अभी मैं प्रणव सर के घर आया था. तो हम लोग इंडस्ट्रियल डोमेस्टिक वाटर प्योरीफायर पे डील करते हैं और फास्टेस्ट सर्विस के लिए नागपुर में जाने जाते हैं. तो आप हमें डिस्क्रिप्शन में दिए गए नंबर पर कांटेक्ट करके घर का सर्विस के लिए हमें सेवा का मौका दे सकते हैं. धन्यवाद. चला तर हे मस्त सर्व्हिस केलेली आहे. आता मी पाण्याची टेस्ट करेलच थोड्या वेळामध्ये. माझ्या आईबाबांकडे सुद्धा हेच दादा जातात आणि आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी यांना रेफरन्सेस मिळालेले आहेत आणि ते सुद्धा सॅटिस्फाईड आहे त्यांच्या सर्व्हिसेसमुळे. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि एक छान जे ड्रिंकेबल वॉटर आहे ते तुम्ही प्या त्यांच्या थ्रू. चला तर मग थँक्यू सर. थँक्यू. तर इथे ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे आणि पॅकिंग आम्ही मुद्दाम लवकर करतोय. कारण
आता दिवाळी आहे, पप्पांचा बर्थडे आहे, आमची एंगेजमेंट आहे. ॲनिव्हर्सरी, एंगेजमेंट नाही बाबर. आताही तो जोश आहे, एंगेजमेंट आहे म्हणत आहे मी, म्हणजे क्या बात. तर अशी आम्ही ऑलवेज पॅकिंग करतो. आम्ही जिथे कुठे ट्रॅव्हल करतो त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आम्ही सगळ्या गोष्टी डे वाईज सॉर्ट करतो. ते एका कॅरी बॅग मध्ये टाकतो. जेव्हा बाकू अझरबैजानला गेलो होतो तेव्हा आपण काय कोणते बॅग्स, व्हॅक्युम बॅग्स बोलवलेल्या होत्या, तर त्यात आम्ही सगळं ऍडजस्ट केलेलं होतं. आमच्या बॅग्स थोड्या छोट्या आहेत, पण यावेळेस थोडं सामान कमी आहे, तर त्यामुळे मॅनेज झालेलं आहे. तर आणि त्यानंतर पूर्ण अशी लिस्ट बनवतो की कुठे काय पेंडिंग आहे आणि काय वेळेवर टाकायचं आहे, सो दॅट हे प्रॉपर सगळ्या गोष्टी, कोणत्या पण गोष्टी मिस होत नाही इन शॉर्ट. आणि झाले ऑलमोस्ट सगळीच पॅकिंग झालेली. आता जे आहे खाण्यापिण्याचं आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या ते आम्ही टाकू. आणि जियाना बघा काय करते, अभ्यास. हॅलो हॅलो, ती डॅडीची नोट्स आहेत सगळे, डॅडीचा अभ्यास आहे तो. मम्माचा आहे, मम्मा नाही अभ्यास करत. मम्माने आधीच अभ्यास केला, आता नाही करत मम्मा अभ्यास. चला तर इथे आम्ही दोघंही जण जे आम्ही जिथे कुठे आम्ही ट्रॅव्हल करत आहे तिथलं पॅकिंग करत आहे. जियानाचं फूड आहे, आमचं फूड आहे, तर अशी तयारी आमची ही चालू आहे. चला तर इथे चालू आहे आमची पॅकिंग. आणि शेंगदाणे कशासाठी भाजून घेते. तर ही आमची सगळी जी पॅकिंग आहे ही आहे टूरची. वॅकेशन मोड ऑन होणार आहे काही दिवसांमध्येच, तर स्टे ट्यून्ड. आम्ही कुठे जाणार आहे हे घेतलेलं आहे. तांदूळ, डाळ, पेंड खजूर, साबुदाणा माय फेवरेट, आणि शेंगदाणे. तर आम्ही जियानासोबत जेव्हाही ट्रॅव्हल करतो तेव्हा मी कुकर घेऊन जाते. आधी जेव्हा ती लहान होती तेव्हा माझ्याकडे एक इलेक्ट्रिक कुकर होता. आता तो तर यूजमध्ये एवढा नाही आहे, तर मी युजली असं जो आपला छोटावाला 1.5 लिटरचा कुकर आहे तो घेऊन जाते आणि सगळं सामान घेऊन जाते आणि तिथे मग तिचं बनवून देते. 3-4 टिफिन्स आम्ही दिवसभराचे कॅरी करतो आणि मग आम्ही फिरतो. हो ना ग? ना बघा जेवण झालं आणि बघा आमची काय खाते. काय खाते तू? मनुका. इकडे बघून म्हणत्या ती कॅमेरा होली काय. काय मागवलं? खेळाचं कलर मॅचिंग वाला आहे. आगे अडल्ट पण खेळू शकतो. जियाना खेळणार आहे का तू हे सगळं? खरंच खेळणार आहे? हे बघ, हे असे मॅच करायचे कलर. ओके, ब्ल्यू मध्ये रेड. अरे तर हे दोन्ही जे गेम्स आहे हे Amazon वरून मागवलेले आहे प्रणवने. जर तुम्हाला कोणाला घ्यायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही नक्की तिथे चेक करा. आणि बघू आता जियाना किती खेळते तो गेम, बिकॉज जियानाला तर असं खेळायला काही आवडत नाही, पण बघू आता. हो ना बाळा, मी थोडी खेळणार आहे ते. सरीची इव्हिनिंग. तर येस, वी आर एक्सायटेड. आणि आता आम्ही जातोय डिनरला. खरंच आनंद आहे की असे 5 वर्ष आमचे पूर्ण झाले आणि त्यासोबतच जियानासारखा एक मोठा आनंद आमच्या आयुष्यात ॲड झाला. खरंच 2 वर्ष जियाना झाली तेव्हापासून कसे गेले ते कळलं नाही, पण आता परत आमचं जे सेलिब्रेशन आहे त्या बॅक टू रुटीनमध्ये आम्ही येतो आहे. 2 वर्ष आम्ही एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी विसरलो, इतकं तिच्या मागे होतो. पण ती आता मोठी झालेली आहे आणि आता तीसुद्धा समजदार झालेली आहे तेवढी. त्यामुळे आता आम्हाला आता प्रत्येक गोष्ट प्रॉपरली लक्षात राहत आहे. तेव्हा वेळ पण कमी होता आणि प्रायोरिटीज पण वेगळ्या होत्या, तर त्यामुळे आम्ही भरपूर गोष्टी विसरलो. पण येस, यावेळेस नाही.
चला तर मग झियाना रेडी होत आहे, दीपाली सुद्धा रेडी झालेली आहे. अरे 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 पकडा रे पकडा रे पकडा पकडा रे पकडा रे पकडा रे. हा बघा आमचा मेस. वाव वाव. चला तर तिकडे आहे पूर्ण पॅकिंगचं सामान पडलेलं आहे, तर त्यामुळे पण हॉल थोडा व्यवस्थित आहे. हॅलो एव्हरीवन से. चला तर आम्ही जातोय सेंटर पॉइंट हाय स्ट्रीट्स मध्ये आणि तिचा हॅपी बर्थडे ही असं सांगते. हिला म्हटलं आता 2 दिवसानंतर आजोबांचा बर्थडे, मला म्हणते नाही माझा बर्थडे. हिचाच बर्थडे राहणार आहे आता, है ना. हाय स्ट्रीट्स 7th फ्लोर. ये ना. हो मग काय खायचं तुला डेटला सांगून दे. ठीक आहे, खाऊ पोळी खाऊ. आज ॲनिव्हर्सरी स्पेशल आहे आमचं. का बरं पाय अटकत आहे. तर वाजलेले आहे बरोबर 8. कुठे बुक केलं तू बघ बरं. अरे विसरला का असं बुक करायचं. जे ना बघ बेटा. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे हाय स्ट्रीट्सला, सेंटर पॉइंट. जी आहे ना इकडे माझ्या बाजूला आली स्पेशल. झाला का नाही. ऑलरेडी बंदोबस्त केले. कसं वाटत आहे तुला. छान. हाय हाय हाय. जेनाचा डिनर चालू झालेला आहे. मी तिला तुकडे करून दिले. भूक लागलेली. चला खरंच खूप सुंदर वाईब आहे इथली. आणि इवन हे आपण 2 ठिकाणी बघितलेलं आहे. एक दुबई मॉलला बघितलेलं आहे आणि दुसरं केव डायनिंगला बघितलेलं आहे. सेम थीम आहे. आमचा डिनर हा आटोपलेला आहे. छान एन्जॉय केलं. इव्हन ड्रम जॅमिंग सेशनसुद्धा झाला. पहिला अनुभव होता मला नागपूरमध्ये आणि वाजवला. मी पण वाजवला, दीपालीनी पण वाजवला. आता सध्या शांत झाला कारण आम्ही इकडे आलो. हां, झियानानी पण वाजवला. चला तर सुंदर असं एन्जॉयमेंट झालं आहे. परफेक्ट एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी नाईट होती असं दीपालीला पण वाटत आहे. वाटत आहे ना? चला तर खरंच
आनंद आला भरपूर आणि त्यासोबतच काही नवीन असं म्हणजे बघितलं आपण. असं युजली आपल्या साईडला नसतं हे ड्रमिंगवाला, ते आफ्रिकन होतं. तर छान वाटलं, एन्जॉय केलं भरपूर. जियानाने सुद्धा एन्जॉय केलं. तर असं होतं आजचा दिवस. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.